माजी सहकारी कैलासवासी श्री भांगे सर हे सुद्धा विज्ञान शिक्षक होते, पण काळाच्या ओघात दुर्दैवाने त्यांचं अपघाती निधन झालं आणि माझा उजवा हात गेल्यासारखं झालं. आणि ते वेळोवेळी मला खूप सहकार्य करत आणि तर आता आपण मूळ कार्यक्रमाला हात घालूया. आदरणीय मुख्याध्यापक साहेब त्यांनी आसन ग्रहण केलेलं आहे, त्यांचा मान ठेवून. त्याचप्रमाणे व्यासपीठ आमचे मराठीचे आणि 8वीचे आवडते क्लास टीचर गावित सर, श्रीमान गावित सर, त्यांचा मराठी भाषा मातृदिन दिवस काल होता, त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे सांस्कृतिक विभाग प्रमुख जे बी, ज्यांची नेहमी शिक्षणेतर कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो, आम्हालाही ते तुम्हालाही सर्वांना सहभागी करून घेत असतात. एकही कार्यक्रम सोडत नाही, स्टेज अरेंजमेंट पासून तर अगदी शेवटपर्यंत त्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्याचप्रमाणे तुम्हाला स्टेज उपलब्ध करून देणं, तुम्हाला भविष्यातले वक्ते तयार करणं, हे महत्त्वाचं कार्य आमचे आदरणीय शिरसाट सर करत असतात. त्यांना सुद्धा माझा नमस्कार आहे. आणि या ठिकाणी मी आता मूळ विषयाला हात घालतो. मित्र हो, आज राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे भारतापुरता राष्ट्रीय विज्ञान दिवस या दिनाचं औचित्य साधून आपल्या विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये काही प्रयोग ठेवले जातील, मुलं तुम्हाला माहिती देतील आणि तो विज्ञान मेळावा सादर या ठिकाणी होणार आहे. तर हा अपूर्व विज्ञान मेळावा आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ केला जातो ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी डॉक्टर सी.व्ही. रमन, जे चंद्रशेखर व्यंकट रमन हे त्यांचं नाव आहे, आणि फोटो सुद्धा तुमच्या समोर दिसतो आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म सन 7 नोव्हेंबर 1888 मध्ये झाला. तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली या गावी. तारीख लक्षात ठेवा, 7 नोव्हेंबर 1888. आणि मृत्यू 21 नोव्हेंबर 1972 या रोजी झाला. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तर दोन्ही दिनांक जे आहेत, एक जयंती पण आहे आणि एक पुण्यतिथी पण आहे, पण दोघांपैकी एकही दिवस त्यांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जात नाही, विज्ञान दिवस म्हणून. तो का साजरा, या तारखेला का साजरा केला जातो, 28 फेब्रुवारी या तारखेला का साजरा केला जातो, त्याचं कारण सांगतो. बहुतेक महात्म्यांची आपण जयंती आणि पुण्यतिथ्याच साजऱ्या करतो, पण यांची जयंती पण नाही आणि पुण्यतिथी पण नाही. मग मध्येच हा कार्यक्रम 28 फेब्रुवारी का ठेवला, त्याचं कारण मग पुढे कळेल. पुढे म्हणजे लगेच कळेल माझ्या भाषणातून. या ठिकाणी त्यांचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण म्हणजे BA पर्यंत मद्रासला झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचा व्यवसाय हा, तामिळनाडूची राजधानी त्यावेळेस मद्रास होती, आता चेन्नई आहे नावाबद्दल. त्यांचा व्यवसाय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा कलकत्ता विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचं काम केलं. भौतिक शास्त्र विषयाचे प्राध्यापक, लिटरेचर युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर
म्हणजे ज्याच्यामध्ये रिसर्च चालतं त्याचे संचालक म्हणून ते बरेच वर्ष कार्यरत होते. त्यानंतर राहिला प्रश्न त्यांचा नेमकी पुण्यतिथी नाही, जयंती नाही, मग मध्येच हा दिवस का निवडला? त्याचं कारण आहे की त्यांना 28 फेब्रुवारी 1930 मध्ये एक त्यांनी शोध लावला, रामन इफेक्ट म्हणून. रामन इफेक्ट म्हणजे रमन, सी.व्ही. रमन यांचा प्रयोग. तसं न्यूटनचे नियम आहे तसं रमन इफेक्ट म्हणून जगामध्ये त्यांनी शोध लावला. त्या 28 फेब्रुवारी 1930 ला त्यांना नोबेल पुरस्काराने, जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नोबेल हा पुरस्कार एक नोबेल हे शास्त्रज्ञ होते आणि त्यांची वर्गामध्ये मी तुम्हाला त्यांचं पूर्ण नाव पण सांगितलं, तुम्हाला आता आठवत नाही. त्यांची पूर्ण संपत्ती, खूप श्रीमंत होते ते, त्यांची पूर्ण संपत्ती ही जगातल्या जे जे काही लेखक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, जसं मदर टेरेसा आहे, लेखक आहेत आपले रवींद्रनाथ टागोर असतील, अजून काही माझ्या माहितीने हिंदीच्या शिक्षकांना पण, हिंदीच्या लेखकांना पण मिळालेला आहे नोबेल पुरस्कार. अर्थतज्ञ असतील, विज्ञानामध्ये जे नवीन शोध लावलेले शास्त्रज्ञ असतील, असं दरवर्षी त्यांना हा पुरस्कार, त्या शास्त्रज्ञाच्या प्रित्यर्थ जागतिक दर्जाचा पुरस्कार त्यांना मिळाला. आणि नोबेल पुरस्कार 28 फेब्रुवारी 1930 ला मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. म्हणून 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ बनवला जातो. हे मी तुम्हाला आधी स्पष्ट करतो. आता कळालं ना? 28 फेब्रुवारी 1930 म्हणजे 28 फेब्रुवारीच का त्यांना नोबेल पुरस्कार त्या दिवशी दिला गेला होता 1930. त्यानंतरचा पुरस्कार त्यांना भारतातले सगळ्यात पहिले भारतरत्न पुरस्कार, जो भारतातला सगळ्यात उच्च दर्जाचा पुरस्कार आहे, तो पुरस्कार 1954 मध्ये त्यांना देण्यात आला. भारतातले पहिले भारतरत्न आहेत. त्याच्यानंतर अनेक लोकांना भारतरत्न मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं, त्याच्यानंतर आता लता मंगेशकर वारल्या त्यांना मिळालं, त्याच्यानंतर वाजपेयींना मिळालं, सचिन तेंडुलकरना मिळालं. अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना भारतरत्न पुरस्कार, की जे भारताचे रत्न होऊन गेले, हिरे रत्न, माणिक, पाचू, ज्यांनी अफाट महान असे कार्य या देशासाठी करून गेले, म्हणून त्यांना भारतरत्न मिळतं. कोणाला नाही येत. त्यांचं कार्य खूप महान, म्हणजे पृथ्वीवरचे ते देवपुरुष होते असं समजा. तर भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये त्यांना मिळाला. त्याच्यानंतर परत जागतिक शांतता पुरस्कार लेनिन, सरांना माहिती आहे, हा रशियन क्रांती, तर लेनिनचा शांतता पुरस्कार 1957 मध्ये त्यांना तो पुरस्कार मिळाला. एवढ्या पुरस्कारांनी सन्मानित व्यक्ती रामन इफेक्ट या प्रयोगावरती त्यांना मिळाला. आता रमन इफेक्ट म्हणजे नेमकं काय आहे मित्रो? ज्ञान, या ज्ञानाच्या सामुग्रीवर, ज्ञानाच्या याच्यावरती, आपण कौशल्यावरती आदी मानवापासून तर आज डिजिटल युगामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आणि ज्ञान, तर्कसंगत ज्ञान म्हणजे विज्ञान. आणि ह्या विज्ञानाचे जे शोध लागले त्यांचे, त्या शोधाचा वापर मानवी कल्याणासाठी व्यावहारिक जीवनामध्ये जे करून घेतले जातात त्याला तंत्रज्ञान म्हणतात. म्हणून 9वीच्या आणि 10वीच्या पुस्तकांचं नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तंत्रज्ञान मध्ये न्यूटनचे लागलेले शोधाचा उपयोग आता आपण सॅटेलाइट लॉन्च करण्यामध्ये वापरतो, वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो, ते व्यवहारात वापरतो आपण ते शोध.
तर जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनचा शोध लावला. त्याचा व्यावहारिक वापर आपण आता रेल्वेमध्ये करतो, वीज तयार करण्यामध्ये करतो, मानवी कल्याणासाठी आहे. अणुबॉम्बचा शोध रॉबर्ट हुक, आण्विक शोध जो आहे रेडियमचा, मादाम क्युरी आणि पेरी क्युरीने लावला. त्याचा उपयोग आपण विद्युत निर्मितीसाठी करतो. आता युक्रेनचं युद्ध चालू आहे, तर ते अणुबॉम्ब तयार करण्यासाठी त्या ठिकाणी मानवी विध्वंसासाठी पण उपयोग करतो. म्हणजे आपल्यावर आहे हे लक्षात घ्या. मग यांचा रामन इफेक्ट म्हणजे नेमका काय? रामन इफेक्ट म्हणजे या ठिकाणी प्रकाश जो आहे, सूर्यप्रकाश, 8वीला प्रकरण आहे, 9वीला प्रकरण आहे. दुर्दैवाने आमची 10वी पूर्ण ब्लँक आहे, 9वी पूर्ण ब्लँक आहे, 8वी ठीक आहे, ती पण 7वी आणि 6वीला ब्लँक आहे. त्याच्यामुळे काही ज्या संकल्पना आहेत त्या तुमच्या अपूर्ण आहेत आणि आपल्याला पण फारसा काही वेळ मिळाला नाही संकल्पना स्पष्ट करण्यास. तरी पण तत्व रमन इफेक्ट म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला साध्या आणि सरळ भाषेत समजून सांगतो. हा प्रिझम आहे. आपल्याला 8वीला 9वीला 10वीला प्रकरण शिकवले गेलेलं आहे की सपाट आरसा, अंतर्वक्र आरसा, त्याच्यावरून प्रकाश किरण परावर्तित होतात. त्यानंतर 10वीला अपवर्तन आहे आणि 10वीला विकिरण पण आहे. याचा पण प्रयोग आहे. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय, परावर्तन म्हणजे काय, विकिरण म्हणजे काय, यांच्या व्याख्या 8वीला मी सांगितलंय. 9वीला नाही झालं, 10वीला अजून झालं नाही, परंतु 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रकाश प्रकरण शिकवलं गेलं. मग या कोणताही प्रकाश किरण परावर्तित पृष्ठभागावरून काय होतो, तो परावर्तित पृष्ठभाग म्हणजे काय, गुळगुळीत पृष्ठभाग असला पाहिजे, खडबडीत नसावा. तो काच असेल, नाणं असेल, आरसा असेल, याच्यावरून तो परावर्तित होतो म्हणजे वळतो. आणि तो परावर्तित होतो म्हणजेच या ठिकाणी त्याचं अपवर्तन घडून येतं या प्रिझम मधून आणि विकिरण पण घडून येतं. विकिरण म्हणजे काय, प्रकाश किरण विखुरणे, म्हणजे त्या स्कॅटर ऑफ लाईट, स्कॅटरिंग ऑफ लाईट, त्याला विकिरण म्हणतात. विकिरण म्हणजे सूर्याचा एकच प्रकाश किरण, सूर्याचे प्रकाश किरण याच्यावर पडले की त्या किरणांचं विकिरण होतं आणि सप्तरंगी म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचं रूपांतर 7 रंगांमध्ये होतं. दॅट इज कॉल्ड एज सप्तरंगी. म्हणजे त्याच्यामध्ये ताना पिहिनी पाजा, त्याच्यामध्ये तांबडा आणि शेवटचा जांभळा हा स्पष्टपणे दिसतो, कारण त्याची वारंवारता आणि तरंग लांबी जास्त असते, त्याच्यामुळे ते स्पष्ट दिसतात. यामध्ये हा प्रयोग मी तुम्हाला करून दाखवणार होतो, परंतु इथे आपल्याकडे गुळगुळीत पृष्ठभाग नाही समोर प्रकाश पडायला, आणि उन्हात घेतल्यानंतर मी तुम्हाला वर्गात करून दाखवलं. आताही प्रयत्न करून पाहतो, झाला तर ठीक आहे, नाही तर इंद्रधनुष्य सप्तरंगी तुम्हाला माहिती आहे. तसं सेम टू सेम भिंतीवर पडतं, याच्यातून प्रकाश गेल्यावर. हा त्यांचा प्रयोग आहे. दॅट इज कॉल्ड एज रामन इफेक्ट. मग प्रत्येक पदार्थ हा रेणूंनी बनलेला आहे, अणूंनी बनलेला आहे. अणूंपासून रेणू तयार होतात. या पदार्थामध्ये काय आहे ते लक्ष द्या. ते कोणतंही नाणं असेल, म्हणजे धातू पदार्थ असतील, ते रेणूंनी बनलेले आहे. आणि त्या रेणूंवर प्रकाश पडला की तो प्रकाश त्या रेणूंवर आदळतो आणि त्या रेणूंच्या आदळल्यामुळे काय होतं, जसं फॉर एक्झाम्पल, साधा आणि सोपं सरळ एक्झाम्पल, तरंग कसे उठतात. आपण शांत पाण्यामध्ये जर दगड टाकला की तरंग निर्माण होतात. का? कारण त्या पाण्याच्या रेणूंवरती काय पडला, आघात झाला, म्हणून त्याचे तरंग निर्माण होतात. तसं कोणत्याही पदार्थावरती प्रकाश किरणाचा त्याच्या रेणूंवरती आघात होतो, त्यामुळे ते रेणू व्हायब्रेट होतात, म्हणजे कंप पावतात. आणि कंप पावल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी तरंग निर्माण होतात, आणि तरंग निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या वस्तूचा रंग बदलतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक
वस्तूचा रंग वेगळा आहे, वनस्पतींचा रंग वेगळा आहे, डोंगराचा, दगडाचा, आपला तुमचा सगळ्यांचा रंग वेगळा आहे. कारण प्रकाश किरणाचं ते काय आहे, विकिरण आहे, म्हणजे रमण इफेक्ट आहे तो. आणि मग या रमण इफेक्टचा उपयोग काय आहे? कारण त्याचं विज्ञान तर झालंच, त्याचा शोध तर झालाच. कारण हे शास्त्रज्ञ एक दिवशी परदेशात जात असताना हा शोध कसा लागला? कोणत्याही गोष्टी मागे रेणुका, कोणत्याही गोष्टी मागे हे ज्ञान आहे. ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हसायचं काही कारण नाही, ते हसण्यासाठी आलेलं नाही, तुम्ही ज्ञान घ्यायला आलेले आहे. मला माहिती आहे प्रत्येकाला 32 दात आहेत. हा, बी सिरियसली, नाही तर मी ठेवून देतो, तुम्ही हसत राहा, वेळ देतो मला. या ठिकाणी हे शास्त्रज्ञ परदेशात समुद्रामार्गे जात असताना जहाजातून टेलिस्कोप आणि ते सोबत, म्हणजे टाइमपास होण्यासाठी टेलिस्कोप, टेलिग्राफिक 2-3 इन्स्ट्रुमेंट घेऊन गेले होते. आणि समुद्राचं पाणी निळं का दिसतं हा त्यांना प्रश्न पडला. तसा तुम्हाला नेहमीच प्रश्न पडत असतात विज्ञानाच्या संदर्भात, आहे की नाही? आणि तुम्ही मला विचारत असतात असं का, तसं हे शास्त्रज्ञांना प्रश्न पडला की समुद्राचं पाणी निळं का आहे. तो विचार करत करत ते परदेशातून परत आल्यानंतर कलकत्त्याला 4 वर्ष प्रयोग केला त्यांनी. 4 वर्ष, म्हणजे रमण इफेक्ट सापडायला त्यांना 4 वर्ष लागले, प्रकाशाच्या विकिरणाचा प्रयोग व्हायला. आणि मग त्या शोधाचा उपयोग काय आहे? त्या शोधामुळे काय झालेलं आहे की आज जे रासायनिक औषधं आपण फवारतो, कीटकनाशक, ते कीटकनाशक औषधं तयार करण्यासाठी त्याचा उपयोग झाला. कसा? की जे कीटक आहेत त्या कीटकांमध्ये कोणतं रासायनिक द्रव्य आहे हे त्याच्या विकिरणाच्या प्रयोगावरून लक्षात येतं. आणि मग त्या रासायनिक द्रव्याला मारक असं दुसरं द्रव्य तयार केलं जातं, ज्याला आपण पेस्टिसाइड्स म्हणतो, पेस्टिसाइड्स म्हणतो, म्हणजे औषधं मारतो. हरित क्रांतीचे साठी त्याचा या प्रयोगाचा उपयोग झाला. दुसरा उपयोग, आपण जे गोळ्या खातो आजारी पडल्यानंतर, साबुदाण्याच्या खातो, काही दुकानातून घेऊन खातो चॉकलेट, त्या गोळ्या नाही, पॅरासिटामॉल, जे ड्रग्स आहेत ते औषधी, त्या औषधींमध्ये किती प्रमाणामध्ये केमिकल्स आहेत ते शोधून काढण्यासाठी रामन इफेक्टचा वापर केला जातो. हे रेस सोडल्यानंतर लगेच कळतं कॉम्प्युटरवरती की त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे, ते औषध बोगस आहे, त्याच्यामध्ये भेसळ आहे काय आहे, हे भेसळ प्रतिबंधक शोधून काढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे अजून ड्रंक अँड ड्राईव्ह, याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे समजलं कोणाला? हा, हे ऋतुजा म्हणे समजलं, जरा सांगते का मला ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे काय? हा, राईट 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 राईट. हा, जो दारू पिऊन गाडी चालवतो त्याला एक मशीन असतं पोलिसांकडे, ते मशीन लावलं की तो समजला जातो की तो दारू पिलेला आहे, किती प्रमाणात पिलेला आहे ते पण समजतं. विशेष म्हणजे ते रामन इफेक्टमुळे शक्य झाले. आणि अजून अनेक उपयोग आहेत त्याचे. त्याचप्रमाणे अजून दुसरा उपयोग आहे की गणितीय शोध लागण्यासाठी, म्हणजे शिक्षक जे गणिताचे शिक्षक शिकवतात, गणितामधले जे काही शोध आहे ते गणिती शास्त्रज्ञ पण होते. कोण बोलत आहे? माझ्या माहितीनुसार पायचा शोध त्यांनी लावला आहे 3.14 किंवा 22.27, 22.7 पायचा शोध. परंतु पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये पायचा शोध, पाय हा 2 पाय नाही, फक्त पाय म्हणजे असं चिन्ह, दॅट इज कॉल्ड 2 पाय आर, म्हणजे ते वर्तुळाचं सूत्र झालं 2 पाय आर परिघाचं. इथं फक्त पाय 22 सप्तमांशाची किंमत, त्याचा पण शोध त्यांनीच लावलेला आहे. यामध्ये गणितीय शोध लावण्यासाठी
कॉम्प्युटरला प्रकाशाच्या विकिरणाच्या साह्याने ताबडतोब आकडेमोड करून देण्याचं काम सुद्धा रमण इफेक्टमुळे शक्य झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्र हो, वैज्ञानिक युगामध्ये वावरताना तुम्ही सुद्धा व्यवहारात, आपल्या परिसरात किंवा बाहेरगावी या अवतीभोवती वावरताना काय करायचं असतं? उघडे डोळे ठेवून वावरायचं असतं आणि त्याच्या मागे तर्कसंगत विचार लावायचा असतो. करणं एवढा होईल का? आलं